ते खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, या निमित्ताने इथं उपस्थित असणारे राजाराम बापू बँकेचे दीर्घकाळ नेतृत्व केलेले आदरणीय शामराव अण्णा पाटील, सध्याचे अध्यक्ष विजयराव यादव, देवराज पाटील, वैभव दादा शिंदे, बँकेचे उपाध्यक्ष माणिकराव पाटील, बाळासाहेब पाटील, जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष आमच्या सुष्मिताताई जाधव, संजय पाटील, आनंदराव नलवडे, कुठे गेले? आनंदराव नलवडे, आपल्या पतसंस्थेचे अध्यक्ष आणि राजाराम बापू कारखान्याचे संचालक माननीय रघुनाथराव जाधव साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी, संग्राम जाधव, मॅनेजर विजयराव शिंदे, दिलीपराव वगेनी साहेब, विराज शिंदे, झुंजारराव पाटील, विशाल शिंदे, बबनराव थोटे, संग्राम फडतरे, प्रकाश रुकडे, माणिकराव शेळके, अर्जुन माने, सतीश माळी, शिवाजीराव चोरमुले, तानाजीराव सूर्यवंशी, रामचंद्र सिद्ध, बाबासाहेब ढोले, किरण काळोखे, संदीप पाटील, पुष्पलताताई खरात, आपल्या इस्लामपूर शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा, आष्टा शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा तेजस्वीताई बोंडे, आमच्या माजी नगराध्यक्ष आष्ट्याच्या स्नेहाताई माळी, दादासाहेब पाटील, कारखान्याचे संचालक प्रदीप पाटील, दिलीपराव देसाई, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, शैलेश पाटील, प्रतापराव पाटील, अमरसिंह साळुंखे, हनुमंतराव माळी, रामराव पाटील, योजनाताई शिंदे, विद्याताई शिंदे, अनिल पाटील, मुकुंद इंगळे, संदीप तांबेकर, राज केदार अटुगडे, जिनतताई आतार, सुवर्णताई पाटील, सर्वच आपल्या या पतसंस्थेचे सभासद, सगळेच हितचिंतक, संस्थेचे संचालक आणि सल्लागार आणि सेवक वर्ग, बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना अत्यंत दिमागदार अशा इमारतीचं आज दर्शन झालं. मला वाटत नाही की एवढी सुंदर इमारत बाबासाहेब सिद्ध दुसऱ्या कुठल्या पतसंस्थेची शहरात असेल. नवीन आहे त्यामुळे हे स्वाभाविक आहे, पण नवीन करताना देखील पूर्ण ताकद लावून इमारत उभी केलेली आहे आणि सगळ्या आतल्या जागेचा उत्तम वापर केलेला आहे. आपण सगळेच अनेक वर्ष ही इथली जुनी इमारत पाहत आलो, पण आज त्याचं रूपांतर इतक्या उत्तम इमारतीत झालेलं आहे की एखाद्या पतसंस्थेच्या ऐवजी बँकेत आलो असं वाटेल एवढी सुंदर इमारत बांधण्यात आलेली आहे. बसण्याची जागा, हेड ऑफिसला पुढे विस्तारासाठी जागा, लॉकर तुम्ही काय ठेवायला गेला तर तिथं ठेवायची व्यवस्था आहे. त्याचबरोबर सर्व स्टाफला बसण्यासाठी अतिशय आधुनिक यंत्रणा आहे आणि संचालक मंडळ, चेअरमन, मॅनेजर या सगळ्यांना बसायची चांगली व्यवस्था झाली आहे. एक आष्ट्यातल्या सगळ्या पतसंस्थांची खरं म्हणजे स्पर्धा घेतली पाहिजे की इंटिरियर कोणाचं चांगलं आहे आणि मला खात्री आहे की अनेक चांगल्या संस्था या शहरात आहेत. त्यात स्पर्धा लागली तर कदाचित आजच्या तारखेला आपल्या या राजाराम बापू पतसंस्थेचा नंबर पहिला येऊ शकेल. एवढे चांगलं बांधकाम आणि इंटिरियर डेकोरेशन केलेलं आहे. शेवटी आपण ज्याच्यात पैसे ठेवतो ती व्यवस्था स्ट्रॉंग आहे असं कॉन्फिडन्स ठेवीदाराला आला पाहिजे. रौप्य महोत्सवी वर्ष ज्यावेळी झालं, 25 वर्ष या संस्थेला पूर्ण झाली, त्यावेळी 7-8 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. 7 कोटी, आज 66 कोटीवर पल्ला गेलाय आणि ही इमारत बघून मला खात्री आहे की 100 कोटीवर जायला काय फार वेळ लागणार.
सचोटीनं एखादी संस्था चालवली तर अपयश येऊ शकत नाही. प्रामाणिकपणा, निष्ठा आणि आपण करतोय त्या कामावर प्रचंड प्रेम असलं की तो माणूस कधी चूक करू शकत नाही. रघुनाथराव जाधव साहेबांनी आणि यापूर्वी अनेक आपल्या जुन्या सगळ्या दिग्गजांची नावं घेण्यात आली. त्या सगळ्यांनीच या संस्थेत बसून संस्था वाढीचं काम केलं. नानासाहेब फडतरेंचा फोटो मुद्दामून रघुनाथराव जाधव साहेबांनी संस्थेनं लावलेला आहे. नानासाहेबांची या निमित्तानं आठवण आपणा सर्वांना येते. आज एक अतिशय भव्य दिव्य इमारत या ठिकाणी उभा करताना मला खात्री आहे की या पतसंस्थेत लोकोपयोगी अनेक योजना भविष्य काळात आपण सगळे करायचा प्रयत्न करा. काळ बदललेला आहे. सहकारी संस्था सगळ्यात चांगल्या चालतात असं नाही आणि त्यामुळं पतसंस्थांच्या मध्ये मागच्या 10-15 वर्षात असं एक वावटळ आलं की अनेक पतसंस्था बंद पडल्या, बंद कराव्या लागल्या, दुसऱ्या पतसंस्थेत मर्ज कराव्या लागल्या आणि मग काही बँकांची देखील अडचणीची अवस्था त्या काळात झाली होती. आज मात्र पुन्हा एकदा हिरिरीनं अनेक संस्था पुढे उभ्या राहत आहेत. खासदार साहेबांना मी सांगू इच्छितो की इथं 100 कोटीच्या पतसंस्था बऱ्याच आहेत. किती आहेत? 250 कोटीची एक आहे आणि 50 ते 100 मध्ये बऱ्याच आहेत. पण आष्टा हे सवालकी आष्टा म्हटलं जातं. इथला महसूल शेतसारा 1.25 लाख रुपये ब्रिटिश सरकारच्या वेळेपासून गोळा व्हायचा. त्यामुळे ह्या शहराचं नाव कारण ते पडलं. आष्ट्याचा उल्लेखच तसा केला जातो. शेतीला प्राधान्य असणारं हे गाव आहे. फारसे उद्योग नाही आहे पण शेती अतिशय सचोटीनं करणारा इथला शेतकरी आहे आणि आपण मिळवलेले पैसे आपल्या सहकारी संस्थेत ठेवायचे, आपणच संस्था काढायच्या, आपणच संस्था वाढवायच्या. ही सहकारातली अतिशय मोठी भूमिका सांगली जिल्ह्यात जर सगळ्यात जास्त कुठं चालली असेल तर ती ह्या आष्ट्यात चालली. आणि म्हणून आष्ट्यातल्या सहकारी संस्था, बँका, पतसंस्था या अतिशय आदर्श चालवण्याची एक पिढी फार वर्षापूर्वी होऊन गेली, ज्यांनी या शहरात फार मोठे योगदान केले. लोकांना, पत नसणाऱ्या लोकांना आधार देण्याचं काम 50-60 वर्षापूर्वी करणं हे काय एवढं सोपं काम नव्हतं. आज काय मोबाईलवर कर्ज मागितलं तर मोबाईलवरच कर्ज येते. म्हणजे मेसेज टाकला की तिकडनं कर्ज येऊ शकतं आणि मग ते किती मागे लागतात हा भाग वेगळा. पण मोबाईलवर इतकं सहजगत्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तुमचा बँक बॅलन्स मोजायची व्यवस्था आहे. शामराव अण्णांच्या बँकेत तुमचे अकाउंटवर त्या ऍपवर जर गेला अण्णांच्या बँकेत तर तुमच्या ठेव किती आहे, कोणी तुमच्या बँकेतनं कुणाला पेमेंट गेलं, तुम्हाला कुणाला जाऊन पेमेंट करायचं असेल तर अशा सगळ्या सुविधा आता फार परिवर्तन आपल्या देशामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आज भारतात झालेला आहे आणि त्याचा चांगला फायदा हा ग्राहकांना, सामान्य माणसाला मिळायला लागलेला आहे. पूर्वी एक काळ असा होता की असं वाटायचं काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदी आली त्यावेळी एक महत्वाचं कारण सांगितलं जायचं की आता हे सगळे पैसे प्लास्टिक पैसे करायचे, म्हणजे प्लास्टिक मनी म्हणजे कार्डवर झालं पाहिजे. प्लास्टिक मनी करण्यासाठी आपण काळा पैसा श्रीमंतांचा बाहेर काढण्यासाठी आपण ह्या नोटबंदीचा निर्णय घेतला असं त्यावेळी सांगण्यात आलं 16च्या दरम्यान. अचानक झालेल्या निर्णयामुळं 1000च्या नोटा आणि बऱ्याच 500च्या नोटा सगळ्यांच्या बुडल्या. किती बुडल्या याचं आठवण कमलताईंना झाल्यावर कमलताईंचं हास्य कमी झालं. एकदम जुनी आठवण 16 साली किती पैसे आपले बुडले हे प्रत्येकाला इथं येतंय. कारण त्यावेळी अशी परिस्थिती होती की लोकांना रांगेत राहून नोटा बदलण्याची पाळी आली.
त्यानंतर त्यातलं एक प्रमुख कारण होतं की प्लास्टिक मनी सगळीकडे देशभर होईल, कार्डावर माणसं पेमेंट करतील, आणि बऱ्यापैकी तसंही झालेलं आहे. पण आजही देशामध्ये चलनामध्ये 37%, परवा एक रिपोर्ट आला, 37 का 38% ह्या मोकळे कॅश बाजारात आहे. कॅश बाजारात आहे म्हणजे तो बहुतांशी काळाच असावा, काही पांढराही असेल पण बहुतांशी. आपला प्रयत्न तेव्हा असा होता की सगळे व्यवहार बँकेतनं झाले पाहिजेत, पतसंस्थेतून झाले पाहिजेत. पण या देशातली मानसिकता जर बघितली तर ते एवढं सोपं नव्हतं. आजही ते आपल्याला 100% साध्य झालेलं नाही. पण त्यामुळं बरीच परिवर्तनं मागच्या 10 वर्षात देशात झाली आणि त्याचा फायदा सामान्य माणसाला प्रत्यक्ष मिळाला. आज आपल्या पतसंस्थेचा विस्तार करत असताना आपण या नव्या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असाल किंवा कराल असा मला विश्वास आहे. या अतिशय देखण्या इमारतीचं उद्घाटन कुणी करायचं म्हणून संचालक मंडळाने बैठक घेतली आणि सांगितलं आम्हाला डॉक्टर अमोल कोल्हेच पाहिजे. मी म्हंटल लांबून येणार, त्यांना इतका त्रास द्यायचा एका कार्यक्रमासाठी नाही. म्हटले अमोल कोल्हे ज्यावेळी सांगतील त्यावेळी. त्यांनी अमोल कोल्हे साहेबांना विनंती करायला मला सूचना केली. विनंती केल्या डॉक्टर साहेबांनी ही विनंती मान्य केली आणि आज ते आपले सगळे मतदारसंघातले कार्यक्रम आटपून आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आग्रहासाठी इथं इतक्या लांब जवळपास 5 तासाचा प्रवास करून ते इथं आलेले आहेत. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. मला माहित नाही की आपण अमोल कोल्हे साहेबांनी लोकसभेत केलेली अलीकडची भाषणं ऐकली आहेत का. अमोल कोल्हे साहेबांनी या देशातल्या सगळ्याच मुद्द्यांना स्पर्श करणारी भाषणं अनेक वेळा केली. देशात जातनिहाय जनगणना करावी, अमोल कोल्हेंनी तो मुद्दा 5-7 मिनिटं 10 मिनिटं जी काही पक्षाच्यासाठी वाटायला येतात त्या भाषणात त्यांनी ते मुद्दे मांडले. ओबीसीच्या प्रश्नाला देखील जास्त न्याय कसा मिळेल, या देशातल्या शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल, शेतकऱ्याच्या संकटाला काय उपाय करायचे, अशी अनेक भाषणं डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी मागच्या 6 वर्षात अतिशय प्रभावीपणानं लोकसभेत केलेली आहे. आणि त्यामुळं देशभर त्यांची भाषणं ऐकली जातात, कारण ते हिंदीतनं भाषण करतात आणि देशभर त्यांना त्यांच्या भाषणाला महत्व आहे. आणि मला खात्री आहे की देशात नावाजलेले आणि ज्यांचं भाषण ऐकण्याची इच्छा सामान्य माणसाला होते की लोकसंसदेत काय चाललंय, तर डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना लोक आवर्जून ऐकतात. आता आज देशातल्या संसदेमध्ये विरोधी पक्षात बसून भाषण करणं आणि समोरच्यांच्या मनास जोगतं जर नसेल तर ते भाषण थांबवण्याचे प्रकार आपण अनेकांचे बघतो. त्यामुळे आक्रस्ताळी भाषण केलं तर घोटाळा होतो. त्यामुळे मुद्देसूद भाषण करून सामान्य जनतेच्या व्यथा मांडण्याचं कसब. कवितेतून वेळ कमी, फारच वेळ कमी असेल तर कविता अमोल कोल्हेंनी शीघ्र कवी आहेत ते. त्यामुळे अमोल कोल्हे साहेबांनी कवितेतनं या देशातल्या जनतेच्या पददलितांच्या व्यथा मांडण्याचं काम केलंय. संविधानावर अमोल कोल्हे साहेबांनी अतिशय उत्तम भाषण केलेलं आहे. या देशात आता पुन्हा लोकसभा चालू होईल त्यावेळी काल परवा जो संसदेत आपल्या पाकिस्तान आणि भारताचं युद्ध झालं त्यावरही कदाचित ते बोलतील. पण सांगण्याचा मुद्दा हा की अत्यंत जागरूक खासदार कसा असतो, काय करू शकतो, काय भूमिका मांडू शकतो. शेवटी मी परवाच ऐकलं, सुप्रियाताईंनी मला सांगितलं, देशाच्या मंत्र्यांनी बांधकाम खात्याच्या रस्त्याच्या मंत्र्यांनी बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी का कोणीतरी रेल्वेच्या मंत्र्यांनी सुप्रियाताईंना विनंती केली कि सुप्रियाताई वो आपके जो डॉक्टर अमोल कोल्हे उनको मनाने को बोलो, मैं इतना कोशिश कर रहा हूँ, उनको हाँ करने की मुझे इजाजत देने के लिए उनको आप राजी करो. रेल्वे मंत्री पण बिचारे
डॉक्टर अमोल कोल्हेंच्या रेल्वेच्या संदर्भातल्या मागण्यांच्या विषयी त्यांना कन्व्हिन्स करून निर्णय घेण्याच्या मनस्थितीत असतात. आमच्या महाराष्ट्रातल्या विधानसभेत असं काही कधी होत नाही. पण लोकसभेत मात्र आजही ती दृष्टिकोन देशातले मंत्री दाखवतायत तुमच्या बाबतीत. हा महाराष्ट्रातल्या शरद पवार साहेबांना मानणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण आहे असं मला वाटतं. आज डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आपल्यात आलेत. त्यांनी मनसोक्त भाषण करावं अशी माझी त्यांना विनंती आहे. घाई नाहीये. आपण आपलं भाषण ऐकायलाच हे आलेले आहेत. त्यामुळं तुम्ही मोकळेपणाने या ठिकाणी बोलावं. प्रश्न अनेक आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांच्या प्रश्न मांडण्याचं काम संसदेत आपण करता. ते आपल्या सगळ्या भाषणाचं सार जरी आपण इथं भाषणात सांगितलं तरी भरपूर आमच्या सगळ्यांना लोकांच्या बाबतीत प्रश्नाच्या बाबतीत माहिती मिळेल. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस आहे आणि हा राज्याभिषेकाच्या दिवशी मुद्दामून हा कार्यक्रम ठेवलाय आणि तुम्हाला मी ताणून इकडे आणलेला आहे, खेचून आणलेला आहे. मला माहिती आहे की राज्याभिषेकाच्या दिवशी तुम्हाला अनेक ठिकाणी बोलवणं येणार होतं, तरी देखील तुम्ही आमचा हा विनंती मान्य केली. मी इमारत बघताना मला सांगण्यात आलं की संग्राम जाधवांनी बरंच लक्ष घालून या फर्निचरच्या साठी काम करून घेण्यासाठी बरेच मेहनत आणि कष्ट घेतले. संग्रामने बराच प्रयत्न करून काम व्यवस्थित होईल, चांगल्या दर्जाचं होईल याच्यासाठी संचालक मंडळाबरोबर त्यांनी अतिशय उत्तमपणाने प्रयत्न केलेले आहेत. आज तांबेकरांनी आपल्याला इकडे उभं राहून माईक वरून कोण बोलणार याचं मार्गदर्शन केलं आणि तिकडे जाऊन भाषण केलं. माझी विनंती एवढीच आहे की संचालक जर एवढा बोलतोय तर मग चेअरमन किती बोलेल. म्हणून मला वाटलं की चेअरमन साहेबांनी जरा भाषण करावं. पण चेअरमन साहेब न बोलता बिचाऱ्यांनी आपल्या सगळ्यांचा विश्वास संपादन केलेला आहे. डॉक्टर पोरवाल साहेबांचे कुठे गेले पोरवाल साहेब, डॉक्टर पोरवाल साहेबांचे आभार. ही जागा त्या काळात बांधकाम तिकडे चालू असताना ही जागा वापरायला आपण संस्थेला परवानगी दिली. आर्किटेक्ट, इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर ह्यांचंही मी अभिनंदन करतो की कुठलीही चूक त्या कामात कुठेही दिसत नाही. माझी विनंती आहे की आता एकदा जागेचा वापर सुरू झाला किंवा मनाला येईल तशा वायरी इकडं तिकडं फिरवण्याची पद्धत आहे, तर तेवढी चेअरमन साहेब काही होऊन देऊ नका. कुणालाही साधा वायर इकडून तिकडं न्यायची असेल तर तुमची परवानगी घ्या. आणि आज भिंती ज्या दिसत आहेत स्वच्छ तशाच भिंती दिसल्या पाहिजेत असा प्रयत्न आपण करा. पुन्हा एकदा आपल्या 100 कोटीचं स्वप्न लवकर तुमचं पूर्ण होईल अशी शुभेच्छा देतो. अतिशय दिमागदार इमारत आष्टा नगरपालिकेत आज उपलब्ध झाली. नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात इथल्या भागातल्या लोकांचा अधिक चांगला विकास होईल अशी अपेक्षा करतो आणि आदरणीय डॉक्टर कोल्हे साहेबांना आपलं मार्गदर्शन करायची मी विनंती करतो. धन्यवाद. ज्यांच्या शुभ हस्ते असा कार्यक्रम संपन्न झालेला आहे ते स्वराज्य रक्षक संभाजी या